रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर नाले देखील तुडुंब भरलेले आहेत। पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्रच गारवा पसरलाय। जवळपास 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्री खरं तर पावसाने सुरुवात केली, मात्र आज सकाळपासून पावसाने चांगला जोर धरलाय आणि त्याच्यामुळे उरलेली जी भात शेतीची कामे आहेत त्या कामांना आता वेग येणार आहे। जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होतंय, कारण 8 दिवस जर पाहिलं तर कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतीची कामं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये रखडली होती आणि ही रखडलेल्या कामांना आता वेग मिळणार आहे, कारण पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलेलं आहे। उत्तर रत्नागिरीमध्ये विशेष करून सकाळपासून पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर असल्याचं पाहायला मिळत आहे। चिपळूणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे या भागातल्या ज्या नद्या आहेत त्या आता बऱ्यापैकी क्षमतेने वाहत आहेत। जे नाले आहेत ते तुडुंब भरल्याचं पाहायला मिळते आणि शेती जी सुकलेली होती त्या सुकलेल्या शेतीमध्ये अखेर पाणी आता साचायला सुरुवात झाल्यामुळे या शेतींना आता नवसंजीवनी मिळणार आहे आणि उरलेली जी शेतीची कामं आहेत, भात लावणीची जी कामं आहेत ती कामं देखील आता वेगाने पूर्ण होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। स्वप्नील गाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.